नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय झाले ते आपण बघूया. जानकी ऐश्वर्याचा गळा दाबत म्हणते, सांग ऐश्वर्या, तुला माझ्या आईबद्दल काय माहिती आहे? सांग, नाही तर जीव घेईन मी तुझा. माझ्या आईचा फोटो तुझ्याकडं कसा आला? माझा अंत पाहू नको, सांग. यावर ऐश्वर्याच्या तोंडून शब्द निघतो पार्वती. मग ऐश्वर्या जानकीला धक्का देऊन निघून जाते. इकडे पार्वती आई मंदिरात जातात. देवीपुढे हात जोडून म्हणतात, आई मला माफ कर. त्या घराचे हिस्से झाले माझ्यामुळे. त्या घराची सुख शांती धुळीला मिळालीये. हे सगळे मी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं. पण जानकीने माझ्या त्रासाला प्रेमाने झेललं. पण ती दुखावली माझ्यामुळं. मला पोलिसात देईन म्हणाली. पण मला जेलमध्ये जायचं नाहीये. मला माझ्या मुलीला भेटायचंय. देवी आई, माझ्या मुलीची लवकर भेट घालून दे. जसा फोटोचा दुसरा तुकडा माझ्याजवळ आला तसंच माझ्या मुलीला माझ्याजवळ येऊ दे. इकडे जानकी म्हणते, पार्वती आईला माहिती आहे माझी आई कोण आहे. ती पार्वती आईला शोधू लागते. मंदिरात आरती चालू असते. पार्वती आई तिथेच बसलेल्या असतात. मग जानकी तिथे येते. ती पुजाऱ्याला विचारते, पार्वती आईला बघितलं का तिथे? जानकीला पार्वती आई सापडतात. मग ती त्यांना म्हणते, कमाल आहे तुमची, घरातून पळून येऊन इथे येऊन बसलात. तुम्हाला काय वाटलं? देवी आई तुम्हाला माफ करेल? तुमच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद होतंय. इथं येऊन निवांत बसलाय. ऐश्वर्याबरोबर मिळून नाटक केलं तुम्ही. तुमच्यात आणि ऋषिकेशमध्ये रक्ताचं नातं नाहीये, माहितीये मला. पण मी तुमच्याकडे माझ्या आईबद्दल विचारायला आलीये. मला वाटलं होतं मी अनाथ आहे, पण माझी आई आहे. ऐश्वर्याकडे माझ्या आईचा फोटो भेटला आणि तिने तुमचं नाव घेतलं. तुमच्याकडे कसा आला फोटो? मला माझ्या आईला भेटायचे. जानकी खूप विनवण्या करते. पार्वती आईंना पण तिच्या लक्षात येते शुद्धीत नाहीये. त्यांना खूप ताप आहे. जानकी पार्वती आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि त्यांना ॲडमिट करायला सांगते. डॉक्टर म्हणतात त्यांचे काही टेस्ट करायला लागतील. तेवढेच ऋषिकेश तिथे येतो. तो म्हणतो, तुला पार्वती आई कुठं सापडल्या? जानकी म्हणते, मंदिरात सापडल्या. आणि स्वतःशीच म्हणते, आता हे टेन्शनमध्ये असतील. आता यांना माझ्या आईच्या फोटोविषयी कसं सांगू? इकडे सुमित्राची आई म्हणत होती, बरं झालं दिवे लागायच्या वेळेस ती इडापिडा आपल्या घरातून निघून गेली. इडापिडा म्हणजे पार्वती लबाड मांजर. ती बाई आल्यापासून माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं केलं. मग सुमित्रा म्हणते, आई जरा शांत राहा. सुमित्राची आई म्हणते, इतक्या वर्षातून ती परत आली हक्काचं गाजवायला. मग त्या वेळेला माझ्या मुलीच्या ताब्यात हे सगळं का दिलं? मग नानासाहेबांना ऋषिकेशचा फोन येतो. तो म्हणतो, पार्वती आईंना ॲडमिट केलंय. त्या जानकीला मंदिरात सापडल्या. त्या शुद्धीवर नव्हत्या. खूप ताप होता त्यांना. इकडे डॉक्टर ऋषिकेशला सांगतात, पार्वती आईला रक्ताची गरज आहे. त्यांच्या प्लेटलेट्स खूप कमी आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, माझं ब्लड घ्या. डॉक्टर म्हणतात त्यांचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, पण ऋषिकेशचा तर ओ निगेटिव्ह आहे. मग जानकी म्हणते, माझा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे. मग ते जानकीचे ब्लड घ्यायचे ठरवतात. इकडे सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, आता आपली वाट लागणार. काल परवापर्यंत तुमच्या प्लॅननुसार लताबाई तुमची आई होती. सगळं ठीक चाललं होतं. पण अचानक खरी आई आणि खोटी आई समोरासमोर आल्या आणि त्यांना सगळं खरं कळलं. आणि तुम्ही त्या बाईला कसंबसं थांबून ठेवलं आणि आज ती बाई पळाली. आता काय करायचं? आणि त्यात जानकी वहिनीला तिच्या आईचा फोटो तुमच्या पर्समध्ये सापडला आणि तिला कळलं तो फोटो पार्वती आईकडे होता. आता आपला शेवट होणार. मग ऐश्वर्या म्हणते, त्या लताचा शेवट होणार. आपण लताचं तोंड कायमचं बंद करू. पण जानकीला खरं सत्य कळणार नाही. जर आपल्याला वाचायचं असेल तर लताला मरावं लागेल. असा होता आजचा एपिसोड. पुढील एपिसोड बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.